नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपला विषय आहे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर कुंकू करण्याची पूजा कशी करायची आहे। तर नवरात्रीत कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर कुंकू म्हणजेच लाल रंगाचा अभिषेक करण्याची ही पूजा आहे। ही पूजा नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी, विशेषतः अष्टमीला, शुक्रवारी किंवा आपल्या कुलदेवीच्या वारानुसार केली जाते। कुंकुमार्चन करताना देवीच्या पायांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहावे किंवा देवीच्या नावाचा मंत्र जप करत कुंकुमार्चन करावे। कुणी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत देखील कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे। तर कुंकुमार्चन कसे करावे, तर देवीची मूर्ती एका ताम्हणात किंवा पात्रात घेऊन ती शुद्धपणे धुवून सुवासिक पाण्याने दुधाने स्वच्छ करावी। नंतर हळद कुंकू लावून अत्तर लावावे, फुले, गजरा, धूप, दीप लावून पूजा सुरुवात करावी आणि त्यानंतर कुंकू चिमूटभर घेऊन उजव्या हाताचा अंगठा, मधला बोट आणि अनामिका ह्या 3 बोटांनी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू वाहावा। पूजा करताना श्री सूक्ताचा पाठ करणे शुभ मानले जाते आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा स्तोत्र देखील म्हटलं जातं। कुंकुमार्चनानंतर कुंकू समईमध्ये ठेवल्यास शुभ फलप्राप्ती होते। कुंकुमार्चन केलेले कुंकू इतरांना प्रसाद म्हणून द्यावे किंवा स्वतःच्या सिंदुरात देखील वापरू शकतात। कुंकुमार्चनामुळे देवीच्या मूर्तीमध्ये देवत्व जागृत होते आणि देवीची शक्ती आपल्या घरात येते। या विधीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। तर त्यासाठी साहित्य काय घ्यायचं आहे, तर ताम्हण, हळद कुंकू, विडा, सुपारी, फुले, कापसाचे वस्त्र, अत्तर, दिवा, धूप, मिठाई, त्यामध्ये पेढा, गोड पदार्थ काहीही येऊ शकतं, यांचा नैवेद्य करायचा आहे। तर या पूजा प्रक्रियेमध्ये घरातील मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी। तुमच्या कुलदेवीला किंवा नवरात्रीत आपल्या घरातील देवीला नक्कीच कुंकुमार्चन करा। हे देवीला आनंद देणारे आणि धार्मिकदृष्ट्या श्रेष्ठ मानले जाते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।